फलंदाज कोणते फलंदाज ज्यात जगत सरकार होता, त्याच्या समवेत त्याचे 3 खंदे फलंदाज होते. या चारही फलंदाजांना बाद करताना ते कौशल्य त्याने जे दाखवलं ते अद्वितीय होतं. या सगळ्या गोष्टींवरती आघाड्यांवरती तुम्हाला खेळत असताना सगळ्यात महत्त्वाचं दॅट टाइम व्हॉट जगत सरकार मेंटॅलिटी हे जर कोणालाही विचारलं तर क्रिकेटमधला क्रिकेट वेडा तुम्हाला सहजगत्या सांगेल की जगत सरकार वॉज लुकिंग फॉर दॅट की कोणीतरी एखादा गोलंदाज येईल आणि त्याच्यावरती मी अटॅक करेन आणि तो अटॅक न करण्यासाठी ज्या प्रकारे खेळ मैदानामध्ये दाखवला होता तो अद्वितीय होता. पण क्रिकेट इज ऑल अबाउट फॉरगेटिंग आर्ट आणि त्यामुळं काल काय झालं विसरूया. अगदी मागच्या सामन्यात काय झालं, दोन्ही खेळाडू विसरलेत आणि नवीन सामन्याला तयार झालेत. जेव्हा सूरज खांबे तयार होतोय पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू आणि या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. इट्स अ मोन्या 2.0 वर्जन फर्स्ट 6. फक्त बघू शकता ना तुम्ही कॅमेऱ्यामध्ये, जर थोडंसं पाठीमागे गेलात ना यूट्यूबवरती तुम्हाला बघावं लागेल काय ताकद होती, काय अफलातून टायमिंग होतं. याही वेळेला आपण पाहतोय वायडेश मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. पण जोपर्यंत तो चेंडू फील्ड करेल मोन्याकडे तो कॉन्फिडन्स जरूर आलाय की पहिला चेंडू. आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेच जण करतात, टेनिस क्रिकेटमध्ये असे बरेच जण करतात, पण नवा चेंडू असेल, तुम्ही एका विशिष्ट एंडकडून बॅटिंग करत असाल तर तुमच्यामध्ये ती ताकद आणि टायमिंग या दोन्ही गोष्टी क्रिकेटमध्ये जोडाव्या लागतात. आणि आज मैदानामध्ये तेच केलं. सूरज कांबे आपल्याला माहिती आहे अफलातून गोलंदाज आहे, विकेट टेकिंग बॉलर आहे. आहा, दिस इज अ ट्रेडमार्क स्ट्रोक बाय सुमित भगत. वेलकम फॉर सुमित. तर नक्की वाचलं, पण त्याच वेळेला सुमित भगतला जो नेहमी कॉन्फिडन्स हवा असतो ना, काल जसं प्रशांत म्हात्रे म्हणाला होता साई जिराट संघाचा की व्हीमध्ये खेळणं याचे काही ॲडव्हान्टेज असतात आणि ते सुमित भगतकडून मी नेहमी पाहत आलेलो आहे. आणि आजही त्या पद्धतीची ती एक हेरिटेज बॅटिंग असतं ना ती मैदानामध्ये पाहायला मिळते. व्हॉट अ शॉट, हो हो, सुपर से भी ऊपर वाला 6 बाय. क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटला फार महत्त्व असतं, पण त्याच्याही पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनतला सुद्धा प्रचंड किंमत असतं, हेही आपण विसरता कामा नये. बॅलन्स शीटमध्ये काही महत्त्वाच्या घटक ॲसेट्स म्हणून दाखवले जातात आणि त्या ॲसेटवरती सदैव काम केलेलं आहे ते या दोन्ही खेळाडूने. आणि म्हणूनच आज नौकारची सुपर ॲसेट जर कोणती असेल ना ती सुमित भगत आणि अक्षय पाटील आहे, जी आज मैदानावरती अफलातून बॅटिंग करत आहेत. 17 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करा कारण हाही चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. चौकार क्रमांक 2. सूरज कांबे विचार करतोय की या दोन फलंदाजांना रोखावं कसं, कारण यू हॅव सम एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स. आय एम टॉकिंग अबाउट टू बी द बॉलिंग स्किल्स. की कधी कधी तुमच्याकडे एखादा स्लोअर वन असतो, कधी तुमच्याकडे ऑफ स्टम्पला यॉक करण्याची क्षमता असते. अ गुड कमबॅक. हे अर्थातच या स्टॉक बॉलबाबत आपण बोलत होतो की तुम्हाला अशा प्रकारे मैदानामध्ये ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किलवरती काम करावं लागतं आणि समहाव फलंदाजाचा दिवस असतो, त्याही गोष्टी गोलंदाजाला विसरून चालत नाही. पहिलं षटक संपलंय, 22 धावा आल्यात. अमृतदादा स्पोर्ट्स सासवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला खरा, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पण नौकार संघाची ही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जर याच झोनमध्ये मैदानामध्ये फलंदाजी करत असेल तर त्यांना रोखण्यासाठी वेगळी तंत्र स्वीकारावी लागतील, हे सासवणे संघाला सुद्धा माहिती. पण नौकार संघाची मी म्हणतो ना ती एक ऑर्गनायझेशनल लिगसी
आकाश, मी नेहमी या शब्दाबाबत थोडासा का होईना एक इमोशनली थोडा साऊंड होतो. कारण ऑर्गनायझेशनल लिगसी असतं. तुम्हाला तुमच्या गावामधून ज्या वेळेला एक वेगळी परंपरा तुम्ही क्रिकेटची जपलेली असताना, ती परंपरा तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा जतन करणं, जोपासना करणं आणि किंबहुना अधिक प्रमाणामध्ये त्याचा दर्जात्मक वाढ करणं हा एक महत्त्वाचा घटक असतो. आणि नौकार संघाने तो गेले कित्येक वर्ष सांभाळलेला आहे. म्हणजेच नौकारचा संघ म्हणायचा झाला तर नौकारमधून हँड्रिक नौकार संघ असेल, मग म्हणजे याच्या अगोदर सुद्धा काही संघ असतील, कारण प्रत्येक गोष्ट काही मला त्याच्या अगोदरची नाही सांगता येणार. जेवढे मी पाहिलेत ते सांगतोय. हँड्रिक नौकार असेल, प्रदीप स्पोर्ट्स नौकार असेल, अलीकडच्या काळामध्ये स्मरणिका नौकार संघ असेल, हे साधारण खेळाडू अदलून बदलून जरी खेळत असले ना, तरी यातील साधारण 15 ते 20 खेळाडूंचा खेळ आपण प्रत्येक वेळेला पाहत असतो आणि त्याच्यामुळे त्या खेळाडूंना मैदानामध्ये पाहण्यासाठी एक वेगळी गर्दी होत असतं. वेगळा फॅन फॉलोवर वर्ग आहे. सुमित भगतने सुद्धा आपल्याला अनेक वेळेला मैदानं जिंकून दाखवलेली पाहिलेली आहेत आणि अक्षय मोन्या हे त्यातलं आणखीन एक वर्जन आहे. ज्या गावामधून महेंद्र म्हात्रे आला, ज्या गावामधून अर्थातच आपण माळी ब्रदर्स पाहिले, त्या गावामधून अर्थातच आणखीन एक मोठा फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा अवतरलाय सुमित भगतच्या रूपाने. 28 धावा धावफलकावर झाल्यात. गोलंदाजीसाठी ऋषभ शिल्डनकर आलाय. ऋषभ शिल्डनकर या स्पर्धेतला लास्ट टाइमचा बेस्ट बॉलर आहे आणि त्याच्यामुळे त्या रिदमवरती थोड्या अंशी का होईना इतिहासात त्याला डोकावून पाहावं लागेल की आपण काय होतो. सुमितने या वेळेला कव्हर्सला खेळलाय. त्याचा तो सुपर स्ट्रोक आहे आणि कव्हर्सला मारण्यामध्ये तो पुन्हा एकदा सुपर से भी ऊपर आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. शॉट हे मला वाटतं ना की आपण आपल्या त्या परंपरेमध्ये पण घेऊन आलेलो असतो. पण महेंद्र म्हात्रे सुद्धा किती कव्हरला फिल्डर लावा, पंढरी डेपे, राजू शास्त्री, बरोबर आहे ना, तो कव्हर्समधून मारणार म्हणजे मारणार आणि त्यांचा तो एक स्ट्रोक असायचा की त्या प्रकारे तो फटका काढायचा. अर्थात या प्रकारेच धावा. हा, बाहेर कोणीतरी झेल पकडला होता, तर ज्यांनी कोणी पकडला असेल तर हां, तो तिथेच थांबा. कारण आपल्याकडे सीमारेषेच्या बाहेर जो अधिकाधिक झेल टिपेल त्याच्यासाठी या स्पर्धेमध्ये तब्बल टीव्हीचं पारितोषिक आहे. हां, त्याच्यामुळे कोण पवन आहे? पवन कोंडाजी आहे. ओके, पवन कोंडाजी आहे. ओके, 13 धावा धावफलकावरती पहिल्या दुसऱ्या षटकात आल्यात. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी स्ट्राईक चेंज झालाय. अक्षय पाटील मोन्या स्ट्राईकला आलाय. हां, या वेळेला अँगल पाहिला, फलंदाजाचा टान्स पाहिला, त्याचा स्किल माहिती आहे आणि त्यानुसार ऋषभ शिल्डनकर गोलंदाजी करतोय. ऋषभला मी मगाशी सुद्धा म्हणालो की जेव्हा इंट्रोड्यूस करताना आपण म्हणालो की त्याच्याकडे ते स्किल आहे, पण स्किल तुमच्याकडे असताना तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांनी पाहिलेलं सुद्धा असतं. तुम्ही पुढचा चेंडू काय टाकणार आहात, कशा प्रकारे टाकणार आहात, मग तुम्हाला खेळपट्टीच्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागते. अक्षय मोन्या या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर घुसून खेळतोय. सर्जिकल स्ट्राईक होतोय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. निखिल म्हणतोय अजून एखादा आला तर आला, हरकत नाही, थांब निखिल तिथेच. वळूया मैदानाकडे. 41 ऑन बोर्ड. दोन्ही फलंदाज तुफान फॉर्ममध्ये असताना कधी कधी कसं असतं माहिती आहे का, टी व्हीला अशा प्रकारचा जर शो सुरू असेल तर जागेवरून उठायची इच्छा होत नाही. आणि बघा, नौखारचे काही फलंदाजांनी काही खेळाडू डगआउटमध्ये सुद्धा असे बसलेत की ते पोझिशन बदलायला सुद्धा तयार नाही आहेत. हा थोडा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कधी कधी असं होऊन जातं की चांगले चांगले फलंदाज सुद्धा थोडेसे कॅमेऱ्यासाठी खेळण्यासाठी उत्सुक होतात किंवा चला लास्ट मॅचला मारला, या मॅचला एकदा ट्राय करूया. ऋषभ शिल्डनकर लक्षात ठेवलं आयुष्यभरासाठी की मी तुला असा मारला होता. हे कधी कधी इंटरेस्टिंग बॅटल असतं. आकाश, 12 चेंडूंचा खेळ संपला, 41 धावा धावफलकावरती. बघा, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर गेला होता, जवळजवळ चेंडू उचलायचा प्रयत्नामध्ये होता. ऋषभने सुद्धा शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन तैनात गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा होता. कदाचित टॉप एज लागला असता तर चेंडू हवेत जाण्याची सुद्धा शक्यता होती, पण दोन्ही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. अर्थात वळूया धावफलकाकडे, जिथे सुमित भगत 7 चेंडूमध्ये 28 धावांवरती खेळतोय. सुमित भगतला
सुमित भगतला त्याचे सर्व सहकारी एका वेगळ्या नावाने संबोधतात, कारण तो जेव्हा फटका मारतो त्यावेळेला मैदानामध्ये नो चान्स हे बिरुदावली उरलेली असते आणि सुमितने हे बऱ्याच वेळेला प्रूव्ह करून दाखवलंय. सुमित भगत हा आपल्या अलिबाग तालुक्यातील विदेशवारी केलेला दुसरा प्लेअर होता, मी जर चुकत नसेल तर. बरोबर आहे ना? पंकज जाधव नंतर जर साता समुद्रापलीकडे जाऊन दुबईमध्ये, कुवेतमध्ये या ज्या काही आपण म्हणतो या संपूर्ण गल्फ कंट्रीजमध्ये खेळण्यासाठी गेलेला सुमित भगत हा आपल्या अलिबाग तालुक्यातील दुसरा क्रिकेटपटू होता. पण आजही सुमित भगतला कोणीही हाक मारू दे तो त्याला प्रतिसाद देतो. पाय जमिनीवर असणारा सुमित भगत मला नेहमी आवडतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. सूरज खांबे या वेळेला मात्र चूक करत नाहीये. वेल बोल्ड सूरज. सूरज कांबेला आठवावं लागेल की आपणही त्या परंपरेतून येतो जिथे अनेक मोठे सासवणे संघाने अनेक चांगले चांगले क्रिकेटपटू दिले आणि त्याच्यामुळे स्वतः आज आपल्याला माहिती आहे की तो नवजीवन दिघोडी संघाचा भाग आहे, ज्या संघाने अगोदरच सेमीफायनलला प्रवेश निश्चित केलेला आहे. लास्ट डेला म्हणजे कालच्या दिवशी याच खेळाडूने लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच सुद्धा पटकावल्या होत्या. आज आपण थोडीशी एक मुभा दिलेली आहे, ती म्हणजेच की दुसऱ्या लॉट्समध्ये एखादा खेळाडू खेळू शकतो म्हणून हा चान्स मिळतोय त्यांना, हरकत नाही आहे. पण वळूया, जेव्हा आता स्पर्धेच्या एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण आलेलो आहोत तेव्हा ते चॅलेंज वाढलेलं आहे. मी काल सुद्धा म्हणालो होतो की बघा, तुम्ही केवळ एखाद्या गावातील खेळाडू चांगले आहात आणि तिथपर्यंतच तुमची चर्चा असेल तर तुमची चर्चा 1 वर्ष राहील, 2 वर्ष राहील, जास्तीत जास्त 3 वर्ष होईल. पुढचा चेंडू सूरज कांबेचा, राईट अमोर द विकेट. याही वेळेला चेंडू हवेत आहे, याही वेळेला संधी आहे आणि हा या वेळेला आपण पाहतोय ना, 2-3 क्षेत्ररक्षक जवळ डावले होते, परंतु टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो किंवा आमचं नेटवर्किंग असो, मिस कॉलला महत्त्व नसतं किंवा असतं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. क्वेश्चन मार्क. आणि तोच एक महत्त्वाचा भाग पाहायला मिळाला ना यासिन सर, की मैदानामध्ये तुम्ही एकमेकांच्या सोबत कोऑर्डिनेशन. सी स्टँड्स फॉर क्रिकेट बट सी स्टँड्स फॉर द कोऑर्डिनेशन. सांघिक खेळ कशामुळे रंगतो तर कशा पद्धतीने पुढे जातो ना, हे पाहणं फार आवश्यक असतं. की तुम्ही या वेळेला क्षेत्ररक्षण करता, मी कालसुद्धा तुम्हाला म्हणालो, फिल्डिंग इज लाईक अ मॅथमॅटिक्स, मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट. तुम्ही मैदानामध्ये या प्रकारची कॉल देऊन सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे की नक्की झेल कोणाचा आहे, कसा असेल, कोण पकडेल, नाहीतर अक्षय मोन्या ठोकेल, चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, षटकार. माझे सहकारी आकाश मांजरेकर नेहमी म्हणतात की क्रिकेटिंग स्किलवरती जेव्हा एखादा फलंदाज मेहनत करतो त्यावेळेला त्याची बॅटिंग आणि त्याच्या बॅटिंगमधलं टेम्पलेट्स थोडे वेगळ्या स्वरूपाचे असतात. आणि मला वाटतं ना, आज या टेम्पलेट्समध्ये अक्षयने काही गोष्टी ॲड केल्यात. यावेळेला चेंडू हवेत, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नसणार आहे, वायडेस्ट लॉंग ऑनच्या बाहेर आणखीन एक चौकार. कधी कधी असं वाटतं आकाश की आपण हायलाईट्समध्ये कॉमेंट्री करतोय की काय. 52 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बराच बाहेर असल्या कारणाने पंचांकडून इशारा आलाय की हा वाईड असेल. पण सूरज कांबे मैदानामध्ये काही चान्स निर्माण करतोय. मला वाटतं ना, क्षेत्ररक्षकाने ते चान्स, हाफ चान्सेस, क्रिकेटमध्ये असे हाफ चान्सेस तुम्हाला 100% सक्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. कारण हाफ चान्सेस हे तुम्हाला टॉपमोस्ट मॅचेसमध्ये अशा प्रकारे संधी फार वेळेला मिळणार नाहीये. परत एकदा चान्स आहे, याही वेळेला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोड्या अंशी का होईना दूरवर असल्या कारणाने
अक्षयला सुद्धा माहिती होतं की आपण बचावणार आहोत. एक धाव त्याच्या खात्यामध्ये नोंदवली जाते. तो वैयक्तिक पोहोचतोय अर्थातच 24 धावांवरती, तर संघ पोहोचलाय 54 वरती. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा सामना आहे. 54 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमधले 115 हा आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर राहिलाय. माऊ 11 एकविरा थळ संघाने अर्थातच 115 हा हायेस्ट स्कोर नोंदवलाय. त्या हायेस्ट स्कोरकडे नंतर नजर असेल, पण सूरजच्या गोलंदाजीबाबत बोलू. निमेश सुद्धा यावेळेला चेंडू खेळतोय जरूर, पण हे षटक अफलातून होतं, याचं कौतुक करावं लागेल. सूरज कांबेने पहिल्या ओव्हरमध्ये 20+ जरूर काढल्या होत्या, पण त्यानंतर या ओव्हरमध्ये किती चान्स निर्माण झाले होते विचार करा. याच षटकाच्या पहिल्या चेंडूवरती त्याने सुमित भगतला बाद करून परतून लावलं. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा झेलची संधी आली होती. तिसऱ्या चेंडूवर षटकार जरूर गेला होता. चौथ्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, पण 5व्या आणि 6व्या चेंडूवर सुद्धा चान्स निर्माण केला गेला होता. क्रिकेट इज ऑल अबाउट द चान्स, और क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असंही म्हणतो मित्रांनो आपण. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. मोन्या अजूनही मैदानामध्ये उभा आहे, पण अशा वेळेला मोन्या मैदानामध्ये उभा असताना नौकार संघ किती धावसंख्येकडे एक टार्गेट म्हणून पाहतोय ना, ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कारण ही जी नौकारची लिस्ट आहे ती फार बॅटिंग लाईनअप, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आपल्याला माहिती आहे किशोर पाटील सारखा मॅच विनर फलंदाज मैदानामध्ये येणं अजून बाकी आहे. राजा पाटील सारखा फिनिशर आहे. निमेश ऑलरेडी मैदानामध्ये खेळतोय. हाशिकेश नेहमी फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे. रघुनाथ माळीचा चेंडू जर बॅटवरती आला तर तो सीमारेषेच्या बाहेर पोहोचवल्याचे राहत नाही, हे आपल्याला माहिती आहे. जय पाटील, प्रतीक पाटील, तेजस पाटील, शुभम म्हात्रे, ऋतिक पाटील, अनुप माळी यापैकी काही खेळाडू त्यांच्या स्क्वॉडमध्ये 11मध्ये असणार आहेत. सो इंटरेस्टिंग असणार की या सर्व बॅटिंग लाईनअपवरती बोललं जाईल. पण त्याच्या पलीकडे आता पुढचे जे खेळाडू आहेत, खास करून सासवणे संघाकडे बघावं लागेल की जेव्हा पहिली 2 षटकं होती, सूरज कांबेने पहिल्या षटकात 22 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा तो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आला. मला हे चॅलेंज आवडलं यासिन सर, कारण एखाद्या षटकामध्ये अधिक धावा गेल्या याचा अर्थ असं नाही की तुम्हाला पुढच्या षटकामध्ये ती संधी मिळणार नाही. ते पॉवर प्लेचं षटक होतं. क्रिकेटमधले सर्कमस्टन्सेसचा विचार करायचा असतो की काही वेळेला तुम्हाला मर्यादा असतात. इतिहासाला जशा मर्यादा असतात तशा भूगोलाला सुद्धा मर्यादा असतात, ज्याला आपण भौगोलिक मर्यादा असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना? दरणे गुरुजी हसतायत. आता आपण हिमालयात जाऊ शकतो का? 2 आरती घेतलं जाईल. संसारी आहोत म्हणून सुद्धा आणि थंडी आहे म्हणून सुद्धा. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 55. अशा वेळेला गोलंदाजीसाठी 18 चेंडूमध्ये नवीन गोलंदाजाकडे दिला जातोय चेंडू, साहिल खांबेकडे. साहिल खांबे आपल्याला माहिती आहे की नवजीवन दिघोडी संघाकडून खेळतोय. आज श्री अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाकडून मैदानामध्ये उतरताना आज अ बॉलर म्हणून त्याच्याकडून बरीचशी मोठी भूमिका अपेक्षित असेल ती संघाला, आणि ती कामगिरी करण्यासाठी तो सज्जसुद्धा झाला आहे. साहिल कांबेकडे व्हेरिएशन अनेक प्रकारचं आहे, पण त्याहीपेक्षा स्पीडला तो जास्त महत्त्व देतो. काल यासिन सरांनी एक फार सुंदर वाक्य केलं होतं की वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द मॅग्रा, वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द जेसन गिलेस्पी, वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द चामिंडा वास और वसीम अकरम और जहीर खान और मे बी अ जसप्रीत बुमराह, द स्पीड इज द नॉट ओनली थिंग, ॲक्युरसी इज मस्ट. आणि ती गोष्ट फार महत्त्वाची असते की क्रिकेटमध्ये वेग महत्त्वाचा असेल नसेल त्याच्यावरती नंतर चर्चा होईल, कारण ते टॅलेंट्स अनेकांकडे असू शकेल, पण ॲक्युरसी हे जे टॅलेंट आहे ना, ते प्रॅक्टिसने येतं, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे अजूनही आपण कितीही पुढे गेलो ना तरी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून पहिल्या चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर साहिलचा आत्मविश्वास उंचावला आहे. साहिल खांबेकडे ते टॅलेंट त्याला पुन्हा एकदा मैदानामध्ये आणावं लागेल, ज्याला मी नेहमी म्हणत असतो की एक ॲबिलिटीचा भाग असतो. याही वेळेला मोन्या सलग दुसरा असा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून. नवा फटका ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित या फटक्यांवरती मोठ्या धावा मिळत जरूर असतील, पण सासवणे संघाच्या संपूर्ण देहबोलीचं, बॉडी लँग्वेजचं मी कौतुक करेन, कारण या फटक्यासाठी त्यांचं संपूर्णपणे संघ तयार आहे. पण आता मात्र फ्रंट ऑफ द विकेट, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, पुढ्यात चेंडू दिला, ते वाढदिवसाचं प्रेझेंट असतं. अक्षय मोन्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. झेल तिकडे पाठीमागे पकडलेला आहे, येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. वळूया मैदानाकडे. साहिल खांबेने कमबॅक केलेलं पाहायला मिळालं मैदानामध्ये. आमचे अनेक समालोचक म्हणतात कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक,
पण मी त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतो की क्रिकेटमध्ये या कमबॅकमध्ये एक थोडं बाउन्सिंग कमबॅक असावं लागतं. तुम्हाला ना समोरच्या फलंदाजाला केवळ इम्प्रेस नाही करायचं आहे, तुम्हाला त्याच्या मनात धडकी भरवायची आहे. आणि हा चेंडू 1 2 3 आणि आता मात्र आपण पाहतोय ना, आय डोंट नो, मला वाटतं ना अक्षय पाटील जेव्हा जेव्हा फलंदाजी करतोय, सासवणी संघाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरती थोडं काम करावं लागेल. जेव्हा धावफलकावरती 62 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाचा कॉल आणि त्याच वेळेला कोऑर्डिनेशन या सगळ्याच गोष्टी चुकताना पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपला, 62 धावा धावफलकावरती, एक गडी बाद 62 आहेत. 12 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. हा चेंडू बघा ना कशा पद्धतीने अर्थातच अक्षय तयार झाला होता, ऑफस्टम्पच्या बाहेर गेला होता, बराच सफल होऊन हा चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्यांना खेळायचा होता. चेंडू जवळजवळ हातात बसला होता, पण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मध्ये आला आणि अचानक स्प्रे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मध्ये आला आणि अचानकपणे आपण पाहतोय ना की झेल सुटलेला पाहायला मिळाला. या गोष्टी का होतात? यु नो आकाश, somehow all about the leadership. We always talk about the captain's role. कर्णधाराने या गोष्टीला थोडं सांभाळून घेणं आणि त्याच वेळेला संघ सहकार्य. मी नेहमी म्हणत असतो की लीडरशिप नावाचा जो चॅप्टर आहे ना, ते केवळ एक चॅप्टर नाही आहे, तो एक फार मोठं एक पुस्तक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर, आणि खास करून खेळाच्या मैदानामध्ये कर्णधाराचा रोल फार महत्त्वाचा असतो. केवळ गोलंदाजीमधले बदल, फलंदाजीमधले बदल याही गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. क्षेत्ररक्षकांना अवेअर करणं, त्यांना बिझी ठेवणं, सातत्याने त्यांच्या समवेत संवाद साधणं. एखादा खेळाडू डॅमेज होत असेल तर कदाचित आज त्याचा दिवस नसेल तर त्याला योग्य त्या जागेवरती शिफ्ट करणं, याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती असेल की क्रिकेट कॅप्टनचा रोल त्या संपूर्णपणे तांडेलप्रमाणे असतो की गलबत जर वारा सुटला, जशा पद्धतीने परिस्थिती येईल ते हलत असेल तर त्याला त्या पद्धतीने समुद्र किनाऱ्यावर कशा पद्धतीने न्यायचं आणि आपल्या समवेत असणाऱ्या माणसांना सांगत बसायचं की काय नाही, असं मी रोजच बघत असतो. बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र धावचीत होण्याची संधी आणि मोन्यासाठी यावेळेला निमेश बाद होऊन परतणार पावलांमध्ये. फलंदाज बाद. निमेश बाद झालाय. क्रिकेटमध्ये अशा प्रकारे धावचीत होण्यासाठी सॅक्रिफायसेस चांगल्या फलंदाजासाठी करावे लागतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांचा एक यूट्यूबवरती फार छान व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणतो, वीरेंद्र सेहवागला एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सचिनसाठी किती वेळा रनआउट झाला किंवा सचिन किती वेळा तुमच्यासाठी रनआउट झाला. यावेळेला या चेंडूनंतर बुलू पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय आणि हा चेंडू सीमारेषा पार सुद्धा जातोय. 5 धावांचा बोनस असणार. धावफलकावरती 5 ने धावसंख्या वाढले आणि एकूण धावसंख्या पोहोचले 67. 67 ऑन बोर्ड. 5वं षटक मैदानामध्ये चालू आहे. 6 षटकांचा सामना सुरू आहे आणि अशा वेळेला मैदानामध्ये ऋषभ शिल्डनकर फ्री हिटसाठी आता पुढचा चेंडू टाकेल. मोन्या यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. चुकते डीजे मास्टर. मला वाटतं जेव्हा आपण इथे मी एक शब्द बोलतोय तेव्हा तुमचा वेगळा शब्द येतोय. वळीव मैदानाकडे 73 ऑन बोर्ड, 73 धावा धावफलकावरती लागल्यात आणि ऋषभ शिल्डनकर राईट मोर द विकेट पुढचा चेंडू घेऊन. या सामन्यामध्ये मोन्याच्या वैयक्तिक धावसंख्येकडे आपल्याला पाहावं लागेल, कारण सुमित भगतचा जो शो मैदानामध्ये सुरू होता ना, त्यामध्ये अफलातून ताकद होती, टायमिंग होतं. त्याला तिसऱ्या षटकामध्ये सूरजने बाद करून परतवून लावलं मैदानामध्ये आणि अक्षय 41 वरती पोहोचलाय. 15 चेंडूमध्ये 41 वरती. काल या सामन्यामधली पहिली 50 साजरी झाली. त्यानंतर आज मात्र कोणताही अर्धशतकवीर आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. कल्पेश म्हात्रेने कालच्या दिवशी अर्धशतकीय खेळी साकारली होती. राजा येतोय मैदानामध्ये, झुंजार राजा येतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पारही पोहोचवते. षटकार.
एक रायव्हलरी आहे एकाच संघामध्ये दोन खेळाडूंमध्ये, किशोर आणि राजामध्ये. त्याच्याबद्दल आपण बोलू. पण पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, मला वाटतं साधारण बॅटला चाटून चेंडू गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे झेलची सुद्धा संधी होती. 80 धावा धावफलकावरती आल्यात. ही रायव्हलरीच्या बाबत मित्रांनो आपण बोलत होतो. ही रायव्हलरी अर्थातच दोन खेळाडूमध्ये की किशोरने अधिक मॅच जास्त फिनिश केल्यात, एक बॉल 6 असताना, की राजाने फिनिश केल्यात. हे आकडे मोजावे लागतील. त्या काळामध्ये थोडंसं यूट्यूबच्या मागच्या जमान्यात जावं लागेल. वॉट अ शॉट, काय ताकद आहे आणि काय टायमिंग सुद्धा आहे. आपला 86 धावा धावफलकावरती, दोन गडी बाद 86, 86 ऑन अ बोर्ड. मित्रांनो 86 काही जणांना कळत नाही असे मगाशीच यासिन सर मला सकाळी म्हणाले होते, त्यामुळे मध्ये मध्ये इंग्रजीमध्ये सांग असं म्हणत होते ते. तर सांगितलं 86 बॉल लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर. 6व्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि अक्षय मोन्याला 50 करण्याची संधी आहे. 41 ऑन अ बोर्ड. सुबोध नाकवाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. यासिन सर, मला वाटतं ना क्रिकेटमध्ये बघा मागच्या 10 वर्षांमध्ये काही संघांबद्दलची जी दरारा, दबदबा आणि दहशत या संघांनी जी निर्माण केले ना, त्याच्यामध्ये नेहमी एक वाक्य म्हणायचं, म्हणजे मला आठवतंय झुंजार पोयनाड संघामध्ये परेश तवरकर ज्या वेळेला संघाचं नेतृत्व करायचा किंवा त्या संघाला मैदानामध्ये आणायचा, तेव्हा एक नेहमी आमच्या त्या नवगाव थळ पट्ट्यामध्ये बोललं जाणारं वाक्य होतं, वेल बोल्ड सुबोध. पहिला चेंडू या वेळेला खाली राहणारा, अर्थातच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनेक समालोचक त्याला सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात. तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. वी टॉकिंग अबाउट टू बी अ लिगसी, म्हणजे ती जी लिगसी आहे ती स्ट्रॉंग लिगसी. ती लिगसी अशी होती की झुंजार पोयनाड संघाबद्दल नेहमी म्हटलं जायचं की तुम्ही यांना पहिली मॅच हरवा, फायनल तुमची असेल. नौकार संघाच्या बाबत अलीकडच्या काळामध्ये थळ, नौकार या संघांबाबत बोललं जातं. वेल बोल्ड पुन्हा एकदा म्हणावं लागेल. सुबोध नाकवा शेवटच्या षटकात गोलंदाजीला आलाय का, पण काय बॉलिंग आहे. तिखट मारा ज्याला म्हणतात ना आकाशजी मांजरेकर, तो हाच तिखट मारा. मैदानामध्ये रविवारचा तिखटपणा वेगळा, पण जो तिखटपणा नौकार संघाला या वेळेला भोवणार आहे लागोपाठच्या दोन चेंडूवरती निर्धाव चेंडूची किंमत हीच असते जी आज आपल्याकडे 1 इंच जागेची आहे. 86 बॉल लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू सुबोधचा. दोन चेंडू डॉट कोणाला केले तुम्ही? अक्षय मोन्याला केलेत. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते ना की क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला एखाद्याला इम्प्रेस करावं लागतं आणि फलंदाज आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सुद्धा अर्थात मोन्यासाठी बाद होतोय. त्याला माहिती आहे की मोन्या चांगला टचमध्ये आहे. राजाही ऑलरेडी होता. 3 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. राजा आपला छोटेखानी पण तेवढंच महत्त्वाचं काम करून माघारी परतलेला आहे. त्याचा रोल फार छोटा असतो, पण त्या रोलचा एखादा 1 करोड रुपये घेतो ना एखाद्या पिक्चरचे, तशा पद्धतीने राजा तो त्यांच्या संघासाठी करोडपतीचा रोल अदा करत असतो, जे अनेक वर्ष त्याने नौकार संघासाठी केलंय. साई बीट्सकडून पारितोषिक आलंय. जर सुबोध नाकवाने मोन्याची विकेट घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. जाऊ द्या काही गोष्टी सोडायच्या असतात आपल्या. या वेळेला पंचांचा इशारा आला की थोडासा आम्ही प्रयत्न करत होतो की राजेश ने खेळपट्टी बनवले असं म्हणतात, म्हणजे राजेश आणि सहकार्याने, तर बाउन्स किती होऊ शकतो या खेळपट्टीवर तो पण आम्ही प्रकार करून पाहिला. इट्स अ जोक ऑफ जोकिंग पार्ट सोडून देऊया, वळूया मैदानाकडे. सुबोध नाकवा वन्स अगेन 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 1 धाव खर्च केले, 1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आले. 87 ऑन अ बोर्ड. यावेळेला मोठा फटका खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, षटकार. .48 वरती पोहोचलाय मोन्या आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. 94 फॉर 3. यावेळेला आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलाय. हाही चेंडू सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट.
अक्षय पाटील. 20 चेंडूमध्ये 54 धावांची अफलातून अद्वितीय आणि आकर्षक खेळी, ज्या खेळीमध्ये नजाकत आहे, ज्या खेळीमध्ये अफलातून टायमिंग आहे, ज्या खेळीमध्ये अर्थातच अद्वितीय फटकेबाजी आहे आणि आज रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी मोन्याने साकारले. या चौकारांनीशी धावसंख्या पोहोचते 104 वरती. 104 ऑन अ बोर्ड. तर 21 चेंडूंमध्ये अक्षय साकारतोय तो अर्थातच 58 धावांची आकर्षक खेळी, ज्या खेळीमध्ये अर्थातच मैदानात आपण बरंच काही पाहिलं की आज चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली, त्याच्या खेळीतील नजाकत्ता पाहिली. सुमित भगत 8 चेंडूमध्ये 28 धावा, निमेश पाटील 5 चेंडूंमध्ये 3 धावा, राजा पाटील 3 चेंडूमध्ये 12 धावा. किशोरला अर्थात स्ट्राईक मिळाली नाही, पण ही कामगिरी धावफलकावरती आपण जी पाहिली ना, 104 धावा ज्यामध्ये खर्च झाल्या त्यामध्ये सूरज कांबेने 2 षटकात 36 धावा खर्च केल्या. या वेळेला ऋषभ शिल्डनकरला 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा द्याव्या लागल्या. साहिल खांबेने 1 षटक टाकलं ज्यात 7 धावा खर्च केल्या आणि सुबोधने सुद्धा 1 षटक टाकलं ज्यामध्ये अर्थातच 18 धावा खर्च केल्या. 36 चेंडूंमध्ये 105 धावांचं लक्ष्य, 7 षटकार आणि 3 चौकार आणि स्कोरिंग स्ट्रोक जवळजवळ 10 होते त्याच्यामध्ये. यासिन सर, दुसऱ्या बाजूला आता सासवणे संघाला मैदानामध्ये उतरायचं आहे. 36 चेंडूमध्ये 105 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटमध्ये फार मोठं लक्ष, म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपण पालीच्या मैदानावरती समालोचन करत होतो. 36 चेंडूमध्ये 99 धावा बनवायच्या होत्या आणि सामना चेस झाला होता, धावसंख्या चेस झाली होती, बरोबर आहे. 36 चेंडूमध्ये 99 धावा त्या चेस झाल्या होत्या. म्हणजे मला वाटतं प्रतीक पुणे आणि संजय सोळंकेचा तो सामना होता, बरोबर आहे. सेम परत एकदा आपण 2 आठवड्याने तिथे गेलो. 36 चेंडूंमध्ये त्यावेळेला 110 धावा हव्या होत्या आणि त्या 110 धाव्या चेस झाल्या होत्या. त्यावेळेला तो क्वार्टर फायनलचा एक सामना होता, जेव्हा तिकडचा महाडचा एक लोकल संघ मैदानामध्ये होता आणि प्रतिस्पर्धी पुण्याचा संघ होता. तर असे सामने होत असतात, पण क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा असे सामने होत असतात त्यावेळेला यासिन सरांनी अधोरेखित केलेलं ते वाक्य महत्त्वाचं आहे की बॉडी लँग्वेज मॅटर करते. की तुम्ही मैदानामध्ये सामना खेळायच्या अगोदर हरलेला नाही आहेत ना, तीही मनस्थिती फार महत्त्वाची. आज क्रिकेटच्या मैदानावरती तसं आपल्याला पाहायला न मिळो ही सासवणेकरांची अपेक्षा असेल आणि जर नौकार संघाला तुम्ही हरवलं तर तुम्हाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी सगळं काही इंधन, सगळं काही टॉनिक पुरेल हे सगळ्यांना माहिती आहे. पण नौकार संघाला माहिती आहे की आपण अर्धा डाव जिंकलेला आहे. आता अर्धा डाव जो जिंकायचा आहे ना, तो कशा पद्धतीने सर करायचा आहे हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. हेलो दोस्तों, अभी संदीप ने कहा कि ये मैच भी जीता जा सकता है, क्योंकि संदीप और एक ताज़ी एक स्टोरी या कहानी मैं बताना चाहूँगा. गाबा के मैदान पर ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा है वेस्ट इंडीज़ ने, और जिस टीम को विश्व चषक में क्वालिफायर राउंड भी क्लियर करने में नाकामी हासिल मिली थी, और उस टीम ने ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ दिया है, उनको हरा दिया है टेस्ट क्रिकेट में. तो ये होता है दोस्तों क्रिकेट का खेल, क्रिकेट का जुनून होना चाहिए. ये मैच भी आप जीत सकते हैं, इस आत्मविश्वास के साथ आप बल्लेबाजी करें, और मैच हारे या जीते अच्छी बल्लेबाजी करना तो आपके हाथ में है. बिल्कुल स्कोर कार्ड पर नज़र नहीं होनी चाहिए, गेंद के ऊपर नज़रें गड़ाए रखें, और जिस तरह की गेंद है उसे उस तरह का अगर आप रिप्लाई करते हो तो ये मैच भी धीरे 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 आगे की तरफ सरकता हुआ नजर आएगा. और मनोवैज्ञानिक दबाव, जो एक दबाव होता है, प्रेशर होता है, जो टेंशन होता है, वो ट्रांसफ़र होने में वक्त नहीं लगता, और इसीलिए मैं अक्सर कहता हूं कि दोस्तों वक्त बदलने में वक्त नहीं लगता. जी हाँ, ये देखिए पहली गेंद के साथ शुरुआत की है पिंटिया ऑन द फायर. पहली गेंद पर चौके से आगाज.
चौका आपने देखा है, छक्का अभी बाकी है। स्ट्राइकिंग एंड पर सागर पाटिल अर्थात पिंटिया, और इस खिलाड़ी में वो दमखम जरूर है। जिस तरीके से बल्लेबाज मोनिया ने बल्लेबाजी की, उस तरह से पिंटिया ने अगर यहाँ पे बल्लेबाजी की और आधा सैकड़ा अगर यहाँ पे लगाते हैं अपना व्यक्तिगत रूप से, तो ये मैच बहुत ही मजेदार हमें देखने को मिलेगा। ओहो, जीवन दान यहाँ पे मिला है। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि अपने आप पर भरोसा करें, आपकी मेहनत ही रंग लाएगी, क्योंकि ये जिस तरह से हीना रंग लाती है पत्थर पर पीसने के बाद, आपका भी यहाँ पे जो टैलेंट है वो रंग लाएगा पसीना बहाने के बाद। अच्छी गेंद हर्षिकेश ने बहुत ही बढ़िया वापसी दिलाई है बल्लेबाज को। दरम्यान निष्का शुभम नाखवा यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. जर इथून अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाने मॅच जिंकली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जी हाँ, इस मरतबा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की पिंटिया ने, मगर मिस टाइम कर गए थे। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं आपके पास। हालांकि कितने औसत की ज़रूरत है और कितने रन चाहिए जीतने के लिए, इससे बिल्कुल सोचना ही नहीं है, उसे खारिज कर दिए। बस एंजॉय करें क्रिकेट को। जी हाँ, ये देखिए अपने ही अंदाज में अपना अकाउंट ओपन किया है राजेश मोहिते के बल्ले से पहला चौका। एवरेज बाद में देखा जाएगा, माइनस प्लस बाद में देखा जाएगा, सारी रणनीति बाद में देखी जाएगी। बस यहाँ पे एंजॉय करना है, अपनी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे करके दिखानी है आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों को। यहाँ पे जीतना है। ये लीजिए बैक टू बैक राजेश मोहिते के बल्ले से एक तूफानी छक्का। सन्मानित करणार आहोत किंवा पारितोषिक देणार आहोत. ज्याने मैदानाच्या बाहेर कॅचेस पकडल्या त्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी पारितोषिक आपण देणार आहोत. सर्वप्रथम सिद्धार्थ म्हात्रे यांना सुद्धा हे पारितोषिक दिलं जाईल, कॅश प्राइज 500 रुपयांचं. प्रशांत नाकवा यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या, आपला सुद्धा पारितोषिक दिलं जाईल. निखिल कवळे आपण सुद्धा या, आपलं कॅश प्राइज दिलं जाईल. पवन कोंडाजी आपण 2 कॅचेस पकडल्यात, आपण सुद्धा या, आपलं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शनजी वाकडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅश प्राइज दिले जाते. बघा, प्रत्येकाच्या तनामनामध्ये असलेली, प्रत्येकाला हवीशी वाटणारी अशी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक आपण पाहतोय. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले ओवर की समाप्ति के बाद। सागर पाटिल 5 रन बनाकर खेल रहे हैं। 4 गेंदों का उन्होंने सामना किया और मात्र 2 गेंदों का सामना करते हुए 1 चौका और 1 छक्के के सहायता से राजेश मोहिते खेल रहे 10 पर। दूसरे ओवर के लिए नौखार की जानिब से नए गेंदबाज आए हैं। पवन कोंडाजी यांना आपण 1000 रुपयांचं कॅश प्राइज देतोय. वेल डन. सुमित भगत की पहली गेंद, हालांकि अच्छी खासी हाइट है मोनिया के पास, मगर उनके सर के ऊपर से गेंद निकल गई। हालांकि गेंद और बल्ले की मुलाकात हुई थी। ये मिलेंगे फिर से एक बार 4 रन। यांना आपण कॅश प्राइज देणार आहोत, 500 रुपयांचा कॅश प्राइज. मंडळ आभारी आहे, क्या बात है. प्रशांत नाकवा यांना सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. निष्का शुभम नाकवा यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. फुलाई देवी सासवणे हा संघ जर या सामन्यामध्ये जिंकला तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है. जी हाँ, तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं. क्या ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर थी, वाइड थी, ये अब यहाँ पे देखा जाएगा, क्योंकि अंपायर जी के दिल और दिमाग में थोड़ा सा शक है और वो तय नहीं कर पा रहे हैं कि वहाँ पे क्या हुआ था.
तो किसी भी टीम का नुकसान न हो, इस वजह से हमारे पास जो भी टेक्नोलॉजी है और इतने सारे टेक्नीशियंस हैं, तो हम उसका इस्तेमाल करेंगे। थोड़ा सा वक्त ज़रूर जाएगा, मगर दोस्तों इस मैच में एक एक रन, एक एक गेंद बहुत ही कीमती है। प्रशांत नाखवा, आपल्याला विनंती असेल आपण ताबडतोब या. वाइड करार दिया है अंपायर जी ने। जी हाँ, वाइड के रूप में एक रन बढ़ेगा, उसी के साथ एक गेंद भी बढ़ेगी। तीसरे अंपायर ने देखा है यहाँ पे राजा, प्लीज समझा करे, जानम समझा करो। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली गेंद पर एक चौका था, यानी कुल मिला के 5 रन। बहुत ही अच्छा स्ट्रोक है, क्योंकि गैप को ढूंढा है। गेंद काउ कॉर्नर की दिशा में, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। झांझरिया, इस तरह से यहाँ पे गेंदबाजों को बजाना है कि उनकी भी नजरें झुकनी चाहिए। ऐसी बल्लेबाजी आपको करनी होगी। हा, ये देखिए कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये लाजवाब स्ट्रोक था। इसे मैं क्या कहूं, ये कवर ड्राइव भी नहीं कह सकते, ये स्लैश भी। मैच में जान बाकी है। ये मैच में कुछ न कुछ हमें अलग देखने को क्या मिलेगा। ओहो, इस मरतबा अजीबोगरीब अंदाज। बिल्कुल इस तरह के शॉट की जरूरत नहीं है, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को स्वैप करना चाहते थे। गेंद अपने बल्ले को पूरी तरीके से तिरछा किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। लगातार 3 चौके उनके बल्ले से आए थे। उनकी काबिलियत जबरदस्त है। जी हाँ, इस मरतबा ये देखिए, इस तरह की आपके पास काबिलियत होने के बावजूद आप खराब शॉट क्यों खेलते हो। कमाल का ये स्ट्रोक, इस मरतबा डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। स्ट्रोक था इस ओवर में आता हुआ, ये चौथा बड़ा स्ट्रोक। सुमित भगत राइट आर्म ओवर द विकेट। स्लोवर 1 गेंद, फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा। गेंद इस मरतबा लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क, और एक छक्का आता हुआ। जो मैं बात कर रहा था कि अपनी काबिलियत के ऊपर भरोसा करें। आपको बिल्कुल सोचने की ज़रूरत नहीं है कि कितने रन की ज़रूरत है, कितने रन चाहिए। बस यहाँ पे एंजॉय करते रहे और मेरिट के साथ खेलते रहे, बड़े स्ट्रोक की तलाश में रहे। धीरे धीरे आप अपनी मंजिल तक ज़रूर पहुँच जाओगे। देखिए, पहले ओवर में 16 रन खर्च किए थे गेंदबाज हृषिकेश ने, मगर इस मरतबा दूसरे ओवर में 25 रन खर्च किए हैं सुमित भगत ने। और 2 ओवर की समाप्ति के बाद आपके स्क्रीन पर आप देख सकते हो 41 रन स्कोर कार्ड पर सागर पाटिल 10 गेंदों का सामना किया है और 29 रन बनाकर खेल रहे हैं। और राजेश मोहिते ने मात्र 2 गेंदों का सामना किया है और 10 रन बनाकर खेल रहे हैं। आपने आप पर भरोसा करना होगा, क्रिकेट को एंजॉय करना होगा, बल्लेबाजी का लुत्फ यहाँ पे उठाना होगा। मगर राजेश ने तो यहाँ पे शायद मेरी मानी है, मात्र 2 गेंदें और 2 बड़े स्ट्रोक उनके बल्ले से हमें देखने को मिले हैं। देखिए, धीरे धीरे मैंने जैसे कहा था कि दबाव, प्रेशर ट्रांसफर होने में देर नहीं लगती, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। फुल टॉस गेंद थी, उसे देखिए बैडमिंटन की तरह खेला था यहाँ पे स्ट्रोक, मगर एक ही रन यहाँ पे मिलेगा।
अपेक्षा नहीं की थी बल्लेबाज राजेश ने कि इस तरह की फुल टॉस गेंद आएगी। ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस थी, उसे जैसे वैसे खेला और 1 रन मुकम्मल कर लिया है। मगर सागर पाटिल को एक लंबी पारी खेलनी होगी, ये मैंने पहले भी कहा था, और जीवन दान भी उनको मिला है, और इसी वजह से मुझे कुछ यहाँ पे होने की संभावना बिल्कुल दिखाई दे रही है। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद थी। ओहो, शानदार कैच, बहुत ही जबरदस्त कैच। किशोर पाटिल वहां पे मौजूद थे, एक हल्की सी जंप लगाई और उस गेंद को अपने पाले में कर दिया, कैच में तब्दील कर दिया। अगर उनके हाथों से कैच ड्रॉप होती तो ये 6 रन होते। ये पहला झटका पिंट्या के रूप में। पिंट्या बैक टू द पवेलियन। देखिए, जिंदगी में या क्रिकेट के मैदान पर हम जैसा चाहेंगे वैसा ही होगा, ऐसा नहीं है। मगर सागर पाटिल ने अर्थात पिंड्या ने अपना काम तो बहुत ही अच्छा अंजाम दिया है, मगर उनके जो साथी बल्लेबाज है उनको भी उसी राह पर चलना होगा, उनकी तरह ही बल्लेबाजी करनी होगी। क्योंकि आप तकदीर पर अपनी ये मैच को नहीं छोड़ सकते कि हमारी किस्मत खराब थी, हमारी तकदीर खराब थी, ये नहीं होना चाहिए। जी हाँ, इसमें तबाह हेलीकॉप्टर चलाने की कोशिश, मिनी हेलीकॉप्टर हम कह सकते हैं, कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत ये ऑन ड्राइव। 1 रन यहाँ पे मिलेगा। साहिल ने आते आते ही अपना पहली गेंद के ऊपर अकाउंट तो ओपन किया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 43 रन, 43 रन। तेजस पाटिल की अगली गेंद, फुल टॉस गेंद, ओहो, बीचों बीच पकड़े गए, लेग बिफोर द विकेट। गेंद डंडे पे जा रही थी, उसके बीच में आकर उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और सीधा पैड से गेंद टकराने की वजह से अंपायर जी ने अपनी उंगली को आसमान में बुलंद किया और यहां पे आउट करार दिया है। और एक झटका, राजेश बैक टू द पवेलियन। देखिए, पूरी प्रतियोगिता में कल से अब तक यहाँ पे एलबीडब्ल्यू करार देने वाले ये तीसरे खिलाड़ी थे। हालांकि हमने यहाँ पे कैचेस देखे और उसी के साथ बोल्ड आउट भी देखे, मगर लेग बिफोर द विकेट ये तीसरा झटका था। यानी आप समझ सकते हैं कि कितने क्लीन यहाँ पे एलबीडब्ल्यू थे, क्योंकि फुल टॉस गेंद थी, सीधा स्टंप पर जाने वाली गेंद, बीचों बीच आए थे और बार बार लगातार हम अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जो करते हैं तो उसका असर यही हमें यहाँ पे देखने को मिला। जी हाँ, विश्वेश पाटिल लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच में क्या बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, उसी तरह से फिर से एक बार इम्पैक्ट डालना होगा इस मैच के ऊपर और इस मैच में भी एक लंबी पारी यहाँ पे खेलनी होगी। देखिए, हार और जीत की तरफ नहीं देखना है आपको, मैं बार बार आपको आगाह कर रहा हूँ, बस आपकी बल्लेबाजी का जौहर हम देखना चाहते हैं, आपकी बल्लेबाजी का करिश्मा हम देखना चाहते हैं। यहाँ पे जो तमाम क्रिकेट के दीवाने आपको चाहने वाले हैं, उनके दिलों के ऊपर राज करने का सुनहरा मौका है आपके पास। जी हाँ, इसमें तो परफेक्ट यॉर्कर, तेजस, ये क्षेपणास्त्र, कमाल की गेंदबाजी है तेजस की। पहले तो फील्डिंग करते हुए उन्होंने काफी प्रभावित किया था, क्योंकि जिस अंदाज के साथ शॉर्ट पॉइंट की दिशा में उन्होंने फील्डिंग की थी और उसके बाद यहाँ पे बहुत ही बढ़िया वापसी दिलाई है अपने टीम के लिए। इस ओवर में मात्र उन्होंने 4 रन खर्च किए, 2 बल्लेबाजों को चलता किया, कमाल की वापसी। इससे अच्छी वापसी क्या हो सकती है, क्योंकि पहले ओवर में हर्षिकेश महंगे साबित हुए थे, उन्होंने 16 रन खर्च किए थे और सुमित भगत तो बहुत ज़्यादा खर्चीले साबित हुए, उन्होंने 25 रन खर्च किए और ऐसा लग रहा था कि हर ओवर में इसी तरह से अगर रन बांटोगे और बल्लेबाज तो बटोरेंगे। अब 18 गेंदें बची है और 60 रनों की जरूरत, 20 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं, यानी हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक आना जरूरी है। 18 गेंदों में अगर 8 से 9 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच सासोने टीम जीत सकती है। मगर अब जो खिलाड़ी गेंदबाजी के मार्ग पर है उनके बारे में क्या कहेंगे,
तकरीबन 92 रन उन्होंने 2 मैच में बनाए हैं और 92 रनों का एवरेज है उनका। और बैटिंग स्ट्राइक रेट कितना होगा ये तो मैं बाद में कैलकुलेट करूंगा, क्योंकि एक मैच में तो आउट हुए मगर दूसरे मैच में नॉट आउट रहे थे। जी हाँ, इस मरतबा यॉर्क करने की कोशिश की, बहुत ही खूबसूरत ये शॉट तो है ज़रूर, मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। साहिल भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर लेते हैं, मगर बल्लेबाजों को क्या यहाँ पे मौका मिलेगा, क्योंकि इस तरह से परफेक्ट यॉर्कर गेंदें आएगी तो बल्लेबाजों के पास भी ऑप्शन बहुत कम बचते हैं। और अक्षय पाटिल अर्थात मोन्या का आत्मविश्वास चरम पर है, आसमान को छूता हुआ उनका आत्मविश्वास है, क्योंकि उन्होंने जिस अंदाज के साथ इंडिया ओपन में जो गेंदबाजी की थी। जी हाँ, इस मरतबा 4 रन मिलेंगे। थोड़ी सी मिस फील्डिंग, अक्षय नाराज है। अक्षय जानते हैं कि एक एक रन का मोल क्या होता है, भाव क्या होता है, और एक एक इस चौके के सहायता से रनों की संख्या आपके स्कोरबोर्ड पर 50 रन। जी हाँ, यहाँ पे मात्र चिप शॉट खेला है, हल्के से उस गेंद को मिडऑन की दिशा में ढकेल दिया था 1 रन के लिए। देखिए, आपको किसी भी हालत में बिहाइंड द विकेट, स्लॉक स्वीप या पैडल स्वीप या किसी भी तरह से उल्टा पुल्टा रिवर्स स्वीप, इस तरह के अलग अलग तरह के शॉट को ट्राई तो करना होगा, क्योंकि आपको चाहिए सिर्फ बड़े शॉट। ये देखिए, बैकफुट पर जाकर क्रीज की गहराई का बहुत ही जबरदस्त इस्तेमाल और ताकत के साथ किया प्रहार। मिलेंगे रन यहाँ पे पूरे आधा डजन। चौदह गेंदें बची है, 48 रनों की जरूरत। एक छक्का तो आया है, मगर मैंने जैसे कहा कि कम से कम 7 से 8 बड़े स्ट्रोक यानी छक्के आएंगे तो यह मैच जीता जा सकता है। एक छक्का आ चुका है, अभी भी 7 छक्के बाकी है। साहिल स्ट्राइकिंग एंड पर है और बड़े शॉट लगाना जानते हैं, मगर गेंद ऐसे गेंदबाज के हाथों में है जिन्होंने इंडिया ओपन टूर्नामेंट नाजीमुल्लाह ट्रॉफी में एक ही ओवर में 4 बल्लेबाजों को चलता किया था। कमाल की गेंदबाजी की थी उन्होंने, और इसी वजह से उनके ऊपर इतना हल्ला बोल करना, बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं है। मगर इस खिलाड़ी का संघर्ष मैंने देखा है, इस खिलाड़ी का सफर मैंने देखा है। मोन्या हालांकि गेंदबाजी करते हुए फकीरपाड़ा के मैदान पर बहुत महंगे साबित हुए थे। वो दिन भी मुझे आज भी याद है, शायद वो मोन्या भूलना चाहेंगे। आप सभी को शायद याद नहीं होगा। उनके सामने बल्लेबाज थे पंकज जाधव और एक ही ओवर में उन्होंने 34 रन खर्च किए हुए, ये भी मैंने देखा है। मगर उसके ऊपर मात करते हुए, उसे भुलाते हुए आज देखिए मोन्या कहां से कहां पहुंच चुके हैं। ये होना चाहिए दोस्तों, ये आत्मविश्वास ही आपको आगे बढ़ने की प्रेरणा देता है। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं हमारे साथी कमेंटेटर आकाश के पास। मैदानावरती आपण पाहतो ना, ही मॅच आता मात्र एक निर्णायक स्थळी येऊन पोहोचले, जिथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला। 59 अर्थात 59 रन स्कोरबोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत। विजयासाठी आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता, प्रति षटक 23 ची सरासरी राखायची आहे। मग अशा वेळेला साहिल खांबेची बाट मैदानावरती चालणं गरजेचं आहे। गोलंदाजीच्या मोर्चावरती तेजस पाटील आपण पाहतोय, ज्याने वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं, जेव्हा 4 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र तेजस पाटीलच्या या षटकावरती हल्लाबोल कसा होणार हे बघणं गरजेचं आहे। आहा, पहिला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना स्किट झालेला चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट झालाय, डॉट चेंडू आलाय। 59 ऑन स्कोरबोर्ड, जिथे आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं आता मात्र काळाची गरज आहे। सासवणेकरांची नैया पार कोण करणार हे आता मात्र बघणं गरजेचं आहे। तेजस पाटीलची गोलंदाजी आतापर्यंत कमालीची पाहायला मिळाली आहे। फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात
कोणतीही चुकी नाही. आणि मग अशा वेळेला सेलिब्रेशन मैदानाच्या आत सुरू, कारण साहिल खांबे बॅक टू दी पॅव्हलियन. आत संकेत वाकडे यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. यशवंतदेव सासवणे या संघाला बिलॉंग करतात. एक हार्ड हिटरची भूमिका त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना, पहिल्या मॅचमध्ये ज्यांच्याकडून चांगला खेळ जरूर झालाय, मात्र इथून चौकार आणि षटकारांची केवळ आणि केवळ परिभाषा बोलावी लागेल, कारण 59 धावा धाफलकावरती लागल्यात. 5व्या षटकातील 2 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाही आहे, त्यामुळे बॅकफुटवरती सासवणे संघ इथून जरूर पाहिला जाईल. राऊंड विकेट गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती अचूक टप्प्यावरती मारा सुरू आहे. यावेळेला आपण पाहतोय लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट झालेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय, जिथे केवळ मिळेल एक धाव. धावफलकावरती होईल बदलाव. 60 ऑन स्कोर बोर्ड. बऱ्याच कालावधीनंतर कासवाच्या गतीने धावफलक जरूर पुढे चालताना आपण पाहतोय. 60 ही धावसंख्या, जिथे 5वं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना आपण अनुभवतोय. मोठा फटका विश्वेशच्या बॅटमधून फ्लॅट जातोय. फ्युरियस आहे, फंटास्टिक आहे. पंचांचा इशारा, इट इज सिक्सर. इथून मॅचचा रिझल्ट काही असू देत, मात्र विश्वेशनी सर्वांची मनं जिंकलीत. सासवण्याच्या या संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना चांगला खेळ त्याच्या बाजूने झालेला आपण पाहिलाय. 66 ऑन स्कोर बोर्ड. त्यात आणखीन काही धावांची भर होणार का, जिथे राजाच्या डोक्यावरून चेंडू जाते लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटक 72च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 7 चेंडू 33 धाव संख्येची आवश्यकता. ही मॅच आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करते. विश्वेश काय करेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून सलग 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके. चेंडू सीमारेषा पार. सामना इथून जर कलाटणी मारली तर कुमारी निष्का शुभम नाखवा यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज सासवणे संघाला दिलं जाईल. क्या बात है, काय कमालीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र धरणे गुरुजी कळवत आहेत येणारे 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. ज्या तेजस पाटीलने या आधीच्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या गोलंदाजीवरती सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार आलेत. आता मात्र मैदानावरती आपण काय पाहतोय तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. संदीप सर, हे क्रिकेटचं मैदान बऱ्याच वेळाला लाभदायी सुद्धा ठरलंय. जिथे आपण पाहिले ना, संकेत वाकडेसाठी हे मैदान नेहमीच उपयुक्त ठरतं आणि मग तो स्ट्राईक एंडवरती असताना 6 चेंडूंमध्ये 57 धावा आठवावी लागेल. याच मैदानावरती आपण प्रॅक्टिस कशा पद्धतीने करतो, टप्पा चेंडू कुठे पडल्यावरती आपण शॉट सिलेक्शन कशा पद्धतीने ठेवू शकतो, हे बरंच काही मैदानावरती त्याला आता मात्र आठवावं लागेल. जिथे शेवटच्या षटकासाठी हशिकेश माळे हा गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. बघा, हशिकेशचं पहिलं षटक महागडं होतं, तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या सुद्धा कॉन्फिडन्सला कुठेतरी दुजोरा देण्यासाठी आता मात्र शेवटचं षटक हाताळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा आहे. ऑनसाइडच्या दिशेने मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करेल आणि स्ट्राईक मात्र विश्वेशकडे द्यायची आहे, असा निर्धार आपण या ठिकाणी पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. दरणे गुरुजी इथून सांगतायत येणारा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आलाच पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. गरज इथून जर पाहिली ना, इथून ही मॅच जर फिरवली गेली, सासवणे संघ जर यदा कदाचित ही मॅच जिंकला ना, तर मात्र इतिहास रचला जाईल. विश्वेशच्या बॅटमधून यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑनसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही, फलंदाज बाद.
मित्रांनो, मॅचचा रिझल्ट काही असू देत, विश्वेशची बॅटिंग आवडली असेल ना, ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 7 चेंडूंमध्ये ज्याने आपण पाहतोय 24 धावसंख्येची खेळी केली. आपण पाहतोय एक चांगला खेळ जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विक्रम थळे आपण पाहतोय, जिथे संघाला आता मात्र 4 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. गोलंदाजांकडून जर चूक झाली ना तर आणि तरच या मॅचमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय. इथे मात्र कौतुक करावं लागणार आहे नवखार संघाचं, कारण सुरुवातीपासून डॉमिनेटिंग खेळी काय असते ना हे त्यांच्या फलंदाजांनी दाखवलं. मग तो सुमित भगत असू देत, मग तो अक्षय पाटील असू देत, त्यांनी मैदानावरती अक्षरशः दादागिरी केली. आणि मैदानावरती आता मात्र हशिकेश माळीचा हा चेंडू सुद्धा दादागिरी आणि वर्चस्व प्रस्थापित करून देणारा आपण पाहतोय. विक्रम थळे बॅक टू पावलियन. या मॅचमध्ये आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे. चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सासवणेकरांनी केला जरूर, मात्र इथून जसं यासिन सरांनी सांगितलं, जसं संदीप जगे सरांनी सांगितलं ना की एक कर्णधार सासवणी संघामध्ये कोणीच बघायला नाही मिळाला. 11च्या 11 खेळाडूंनी लिडरशिपची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलं. मग अशा वेळेला सुटलेले कॅचेस खऱ्या अर्थानं महागडे ठरले. आपण जर पाहिलं तर अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये सुटलेला कॅच, मग निमिष पाटीलचा सुटलेला कॅच, ही बाब फार महत्त्वाची असणार आहे. या वेळेला मैदानावरती काय घडलंय? सूरजच्या बॅटमधून एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जाईल याची दखल घ्यावी. यानंतरचा सामना 8 षटकांचा राहील, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी दाखवत असताना संधीच मिळाली पाहिजे. या वेळेला मात्र सूरजच्या बॅटमधून घणाघाती प्रहार जरूर होतोय. लेट आलाय मात्र थेट आलाय, षटकार. धावफलक संदीप सर आपण बघितलं ना 91च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. त्यामुळे जशाच तसं उत्तर जरूर दिलंय, मात्र मैदानावरती सुटलेल्या कॅचेस आता आठवतील. आणखीन एक मोठा फटका जरूर आलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. ही मॅच आपण पाहिली ना तर या ठिकाणी विजय संपादन केला जातोय. कौतुक करावं लागणार आहे आपल्याला, अर्थात सोहम विराज वाकडे पुरस्कृत नवखार संघाचं. 12 धावांनी या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी नवखार संघ विजेतेपद प्राप्त करतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील फेरीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जातोय, जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला अर्थातच माऊ 11 एकविरा थळ संघ, दुसऱ्या बाजूला